Good morning to all of you. Today, I Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic, Nasik. Subject ATM Emerging Trends in Mechanical Engineering. Second unit Process Engineering, and today we have to discuss the waste management. Student, firstly we have to discuss on the various kinds of wastage. We know that basically the solid waste and the liquid waste. Solid waste wastage are in basically in solid forms, domestic, commercial, and industrial wastage. For example, of solid waste are the plastics, styrofoam containers, bottles, cans, papers, scrap iron, and other trashes are the examples of the solid waste. Now, second type of waste is a liquid waste. Wastage are in basically in the form of liquid. And there are examples of domestic washing, chemicals, oil, wastewater from the ponds, manufacturing industry, and other sources are the examples of the liquid waste. Also, the types of waste are according to their properties are the biodegradable and non-biodegradable. Biodegradable can be degraded like as a paper, wood, fruits, and others are the examples of the biodegradable wastage, and non-biodegradable wastage are that which cannot be degraded like as a plastic bottles, old machines, cans, styrofoam containers, and the others are the non-biodegradable. Now, the classification of wastage according to their effects on human health and environment. There are two types. First one is a hazardous waste and second one is a non-hazardous. Hazardous wastage substances unsafe to use commercially, industrially, agriculturally, or economically and have any of the following properties like as ignitability, corrosivity, reactivity, and toxicity. The next one, which is non hazardous, substances safe to use commercially, industrially, agriculturally, or economically and do not have any of these properties mentioned above. These substances usually create disposable problems. ओके विद्यार्थी मित्र, आपण आज वेस्ट मॅनेजमेंटबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि या वेस्ट मॅनेजमेंटचे जे काही व्हेरियस टाईप्स आहे ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. ओके, तर त्यामधलं जे आहे बेसिकली जे आपल्याला वेल नोन आहे ते आहे सॉलिड वेस्ट अँड द लिक्विड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे बेसिकली ते वेस्ट सॉलिड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं आणि लिक्विड वेस्ट म्हणजे अशा टाईपचं वेस्ट जे बेसिकली लिक्विड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. सॉलिड वेस्ट डोमेस्टिक, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल वेस्ट असतं. त्याचे एक्झाम्पल सांगायचे तर प्लास्टिक्स, बॉटल्स, कॅन्स, पेपर्स हे सॉलिड वेस्टचे एक्झाम्पल्स आहे. लिक्विड वेस्ट म्हणजे जे लिक्विड फॉर्ममध्ये वेस्ट असतं ते असतं तुमचं डोमेस्टिक वॉशिंग, केमिकल्स, ऑइल्स, वेस्ट वॉटर
हे लिक्विड वेस्टचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ते जे वेस्टचं प्रॉपर्टीज आहे त्याला कन्सिडर करून केलेलं आहे. त्याच्यात 2 टाईप्स आहे, बायोडिग्रेडेबल अँड डिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे असं वेस्ट जे डिग्रेडेड होतं. म्हणजे कोणतं? तर फॉर एक्झाम्पल सांगायचं तर पेपर्स, वूड्स, फ्रूट्स हे डिग्रेडेड होतं. आणि जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे ते म्हणजे विच कॅन नॉट बी डिग्रेडेड. त्याचं एक्झाम्पल सांगायचं तर प्लास्टिक, बॉटल्स, ओल्ड मशीन्स, कॅन्स हे आपल्याला वेल नोन. त्यानंतर आहे जे काही क्लासिफिकेशन केलं आहे ते केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ त्या वेस्टचा ह्युमन हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो. त्याच्यातलं आहे हजार्डस वेस्ट अँड नॉन हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्ट म्हणजे काय? सबस्टन्सेस विच इज अनसेफ टू यूज कमर्शियली, इंडस्ट्रियली, ॲग्रिकल्चरली ऑर इकॉनॉमिकली. असं वेस्ट जे कमर्शियली, इंडस्ट्रियली किंवा ॲग्रिकल्चरली यूज करण्यासाठी अनसेफ आहे त्याला हजार्डस म्हणतात, की ज्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. इग्नॅटिबिलिटी, करोजिबिलिटी, रिॲक्टिव्हिटी आणि टॉक्झिसिटी याने ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती साईड इफेक्ट होतात. त्यातलं सेकंड आहे नॉन हजार्डस. नॉन हजार्डस म्हणजे सबस्टन्सेस सेफ टू यूज. जे सबस्टन्सेस यूज करण्यासाठी काय आहे? सेफ आहे. कसे? इंडस्ट्रियली, ॲग्रिकल्चरली किंवा इकॉनॉमिकली यूज करण्यासाठी काय आहे? सेफ आहे असे. आणि त्यामध्ये बेसिकली ज्या वरती सांगितलेल्या आहे त्या प्रॉपर्टीज नसतात. म्हणजे करोजिव्हिटी नसते, की ज्यामुळे करोजन होत नाही, रिॲक्टिव्हिटी नसते किंवा टॉक्झिसिटी नसते. आणि नॉन हजार्डस सबस्टन्सेस युजली क्रिएट डिस्पोजेबल प्रॉब्लेम्स. काय करतात? डिस्पोजेबल प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. आता आपण डिस्कस करणार आहोत सोर्सेस ऑफ वेस्ट. वेस्ट कुठून होतो? बेसिकली वेस्टेज फ्रॉम हाऊसहोल्ड्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री. बेसिकली डायग्राममध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरगुती वस्तू किंवा कॉमर्स अँड इंडस्ट्री जे काही इंडस्ट्रीवरनं वेस्टेज होतं इथून आपल्याला बेसिकली वेस्ट बघायला मिळतं. आता आपण बघणार आहोत सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्टचे सोर्सेस कोणकोणते? फर्स्ट आहे हाऊसहोल्ड अँड सेकंड आहे कमर्शियली. हाऊसहोल्ड आपण नंतर बघू. कमर्शियली सॉलिड वेस्ट कुठून कुठून येतं? त्यात आहे सॉलिड वेस्ट फ्रॉम बेसिकली फ्रॉम द इन्स्टिट्यूशन. जे काही व्हेरियस टाईपचे इन्स्टिट्यूट असतात त्या ठिकाणून हे वेस्ट क्रिएट होतं. स्मॉल स्केल इंडस्ट्री, इंडस्ट्रीमधील जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्या ठिकाणून हे वेस्ट क्रिएट होतं. हॉटेल्स आहे, हॉटेल्समधून हे वेस्ट बाहेर येतं. मार्केट्स, जे काय मार्केट्स आहे या मार्केट्स याचे सोर्स आहे या वेस्टेजचे. आणि स्लाउटर हाऊसमधून हे वेस्ट ॲटमॉस्फिअरमध्ये येतं. आता आपण डिस्कस करणार आहोत टाईप्स ऑफ हाऊसहोल्ड सॉलिड वेस्ट. जे काय हाऊसहोल्ड बेसिस सॉलिड वेस्ट आहे त्याचे कोणकोणते टाईप्स आहे? त्याचे बेसिकली 6 टाईप्स आहे. फर्स्ट वन इज फूड वेस्ट, ॲनिमल वेस्ट, रिसायकलेबल्स, नॉन रिसायकलेबल्स, स्ट्रीट स्वीपिंग अँड लास्ट वन विच इज बायोमेडिकल अँड हजार्डस वेस्ट. जे काय 6 टाईप्स आहे त्यातलं आहे फर्स्ट आहे फूड वेस्ट. जे काय फूड येतं याचा सोर्स काय आहे? तर फूड वेस्टचा सोर्स आहे आपलं घरगुती किचन आणि त्यापासून बाहेर येणारं वेस्टेज. सेकंड आहे ॲनिमल वेस्ट. ॲनिमल वेस्ट म्हणजे ॲनिमलपासून होणारं वेस्ट. त्यानंतर आहे रिसायकलेबल्स. ज्या गोष्टी रिसायकल्स होतात अशा गोष्टी म्हणजे वेस्ट.
मग कोणकोणत्या गोष्टी आपण रिसायकल्स करू शकतो, तर त्यातला आहे पेपर, ग्लास, हे रिसायकलेबल्स. नॉन रिसायकलेबल्स म्हणजे काय, टेट्रापॅक, थर्मोकॉल्स वगैरे, ह्या नॉन रिसायकलेबल्स वेस्टेज आहे. त्यानंतर येतं तुमचं बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय, एक्सपायर्ड मेडिसिन्स, जे काय हॉस्पिटल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले एक्सपायर झालेले मेडिसिन्स आहे, हे बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये आले की त्यापासून इफेक्ट होऊन ह्युमन हेल्थला किंवा ॲनिमल्सला किंवा एन्व्हायरमेंटला त्याचे इफेक्ट्स होतात. हे असतात एक्सपायर्ड मेडिसिन. लास्ट वन इज हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्ट म्हणजे काय म्हणतात, जे बॅटरीज, यूज झालेल्या बॅटरीज आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आल्या, बल्ब्स, यूज झालेले बल्ब्स आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आले, तर त्यापासून हे हजार्डस वेस्ट बाहेर येतात. ओके, नाव वी हॅव टू डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ वेस्ट ऑन हेल्थ. ह्या वेस्टचा हेल्थवरती काय इम्पॅक्ट होतो. त्यातलं फर्स्ट वन विच इज केमिकल पॉयझनिंग थ्रू केमिकल इनहेलेशन. केमिकल पॉयझनिंग होते केमिकल इनहेलेशनमुळे. अनकलेक्टेड वेस्ट कॅन abstract द स्टॉर्म वॉटर रन ऑफ रिझल्टिंग इन फ्लड. जे काही वेस्ट आहे ते जर तुम्ही प्रॉपरली कलेक्ट केलं नाही तर त्यावेळेस त्याचे इफेक्ट होतात. त्यानंतर लो बर्थ वेट, जन्माला येणाऱ्या बाळांचं वजन कमी असतं, त्यापासून कॅन्सर्स होतात, कॉन्जेनिटल मॅलफॉर्मेशन होतं किंवा न्यूरोलॉजिकल डिसीज होतात. हे सर्व ह्या वेस्टेजमुळं ह्युमन बॉडीवरती किंवा ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतात. आता आपण कंपॅरिझन करणार आहोत हाऊसहोल्ड वर्सेस कम्युनिटी सिस्टीम. जे काय हाऊसहोल्ड वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट आणि कम्युनिटी सिस्टीम आहे त्यापासून येणारं वेस्टचं मॅनेजमेंट आहे. हाऊसहोल्डमधलं फर्स्ट आहे की फूड वेस्टेज, ॲनिमल फीड. जे काय फूड वेस्टेज आहे त्यातलं जे काय ॲनिमल फीड आहे त्यापासून जे काय कंपोस्ट और बायोगॅस तुम्ही क्रिएट करू शकतात, आणि जे काय ॲनिमल वेस्ट आहे त्यापासून कंपोस्ट खत वगैरे तुम्ही क्रिएट करू शकतात. त्यानंतर आहे कम्युनिटीपासून येणारं जे काही वेस्ट आहे त्यापासून तुम्ही कलेक्शन करू शकतात आणि त्याची प्रोसेसिंग करून त्यापासून तुम्ही कंपोस्ट खत किंवा बायोगॅस क्रिएट करू शकतात. हाऊसहोल्ड जे काय वेस्ट आहे त्याला लो कॅपिटल कॉस्ट लागते, तर कम्युनिटी जे काय वेस्ट आहे त्याचं प्रिपरेशन करायला तुम्हाला हाय कॅपिटल कॉस्ट लागते. हाऊसहोल्ड वेस्ट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला लो मेंटेनन्स कॉस्ट रिक्वायर्ड असते, तर कम्युनिटीसाठी हाय मेंटेनन्स कॉस्ट रिक्वायर्ड असते. हाऊसहोल्डर रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स. जे काय हाऊसहोल्ड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्यासाठी हाऊसहोल्डर रिस्पॉन्सिबल असतात आणि कम्युनिटीसाठी गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल असतं. हाऊसहोल्ड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याची जर काही तुम्हाला करायचं असेल त्या सिस्टीमसाठी विच रिक्वायर्ड लो स्पेस रिक्वायरमेंट, आणि कम्युनिटी वेस्ट सिस्टीमसाठी तुम्हाला हाय स्पेस रिक्वायरमेंट असते. आता आपण डिस्कस करणार टेक्नॉलॉजिकल ऑप्शन. सॉलिड वेस्टसाठी लागणारे टेक्नॉलॉजिकल ऑप्शन्स त्यात आहे हाऊसहोल्ड मॅनेज सिस्टीम्स आणि कम्युनिटी मॅनेज सिस्टीम. कम्युनिटी मॅनेज सिस्टीममध्ये तुम्हाला रिसायकलेबल्स वेस्ट तुम्ही स्टोरेज अँड सेफ अँड प्रोसेसिंगद्वारे ही टेक्नॉलॉजी यूज करून स्टोअर करू शकतात, सेल करू शकतात, आणि त्याच्यावरती तुम्ही काय करू शकतात, प्रोसेसिंग पण करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं प्लास्टिक्स किंवा टँक्स वगैरे आहेत किंवा जे काही स्क्रॅपमधली मशिनरी वगैरे आहे ती त्या तुम्ही या ठिकाणी रिसायकल करू शकतात. आणि जी नॉन रिसायकलेबल्स आहे मग ती तुम्ही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ते तुम्ही प्रोसेसिंग सिस्टीम काय करू शकतात, यूज करू शकतात. त्यानंतर सेग्रिगेशन अँड डोअर टू डोअर सोल्युशन. हाऊसहोल्ड मे बी गिवन अ सेट ऑफ 2 डोमेस्टिक बिन्स one time only and motivated to segregate wet and dry waste at source, and panchayat may arrange door to door collection of dry and waste separately, wet and dry waste separately.
हाऊसहोल्ड जे काही वेस्ट आहे ते तुम्ही डोअर टू डोअर जाऊन कलेक्ट करू शकतात. वेट अँड ड्राय असं सेपरेटली त्याला कलेक्ट करू शकता तुम्ही. त्यासाठी तुम्ही सेग्रिगेट करू शकतात वेट अँड ड्राय वेस्ट ॲट सोर्स अँड पंचायत ते अरेंजमेंट करू शकतात. मॅनेजिंग रिसायक्लेबल्स इन स्मॉल विलेजेसमध्ये तुम्ही याचं कसं करू शकतात ते सांगितलेलं. इन स्मॉल विलेजेस वेअर डोअर टू डोअर कलेक्शन ऑफ वेट अँड ड्राय वेस्ट इज नॉट कन्सिडर फिजिबल कम्युनिटी बिन्स मे बी प्रोव्हाइडेड ॲट स्ट्रॅटेजिक लोकेशन इन द विलेज. मोठ्या सिटीमध्ये किंवा टाऊनमध्ये तुम्ही ते करू शकतात डोअर टू डोअर कलेक्शन. पण ज्यावेळेस विलेज स्मॉल आहे त्या इन्स्टंटला तुम्ही इकॉनॉमिकली ते पॉसिबल नाही किंवा त्या पंचायतला ते परवडणार नाही. मग तुम्ही काय करू शकता, अशा वेळेस जे काही कम्युनिटीचे बिन्स आहे ते स्ट्रॅटेजिक लोकेशनला प्रोव्हाइड करू शकतात. आणि काय करू शकतात पुढे, द कम्युनिटी मे बी मोटिवेटेड टू डिपॉझिट देअर ड्राय रिसायक्लेबल वेस्ट इन. आणि त्या ठिकाणी राहणारी जी काही कम्युनिटी त्यांना तुम्ही मोटिवेट करू शकतात की तुमच्या घरगुती जे काही ड्राय वेस्ट आहे असं सेपरेट करून तुम्ही त्या बिन्समध्ये कलेक्ट करा. आणि पंचायत काय करू शकतात, हे वीकली अरेंज करू शकतात. पंचायत मे अरेंज वीकली कलेक्शन रिसायक्लेबल्स फ्रॉम दिस बिन्स अँड स्टोअर द सेम इन द शेड अँड पिरियडिकली सेल द रिसायक्लेबल्स टू रिसायकल. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जे काही वेस्ट आहे त्या ठिकाणचं तुम्ही कशी प्रोसेसिंग करू शकता. तर या ठिकाणी बायोगॅस प्लांट त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्यासोबतच त्याचं करणारं कंपोस्ट खत कसं आहे ते त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी शेअर केलेलं आहे. त्यानंतर त्याची प्रोसेसिंग आहे, कंपोस्ट मॉडेल या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि त्यातलं लास्ट आहे प्रपोज इंटरव्हेन्शन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. जे काही प्रपोज्ड प्लॅनिंग आहे ते तुम्ही कसं करू शकता. तर फूड वेस्ट आहे त्याचं तुम्ही करू शकता प्रपोजमध्ये कंटिन्यू टू रियूज ॲज अ फीड फॉर ॲनिमल्स. हाऊसहोल्ड कंपोजिट बायोगॅस, कम्युनिटी लेवल systems composting biogas. Second one, animal fecal matter. Streamline, arrange and make aesthetic the current arrangements of stacking the water. Convert to compost through vermiculture at Kurdi community level. Promote household level biogas system where space and finance is available. Sweepings आहे streamline current household practices with appropriate behavior change communications. And GP manage systems in areas not covered household or where household action is limited. ओके. त्यानंतर आहे जे काय ड्राय वेस्ट आहे सेग्रिगेट ॲट सोर्स थ्रू प्रोव्हिजन ऑफ बिन्स, डोअर टू डोअर कलेक्शन्स, ट्रान्सफर टू स्ट्रीट लेवल बिन्स अँड देन टू व्हिलेज लेवल स्टोरेज सेंटर्स, पिरियडिक सेल टू रिसायकलर्स हू विल कलेक्ट अँड प्रोसेस पिरियडिकली. ओके. या पद्धतीनं तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट करू शकतात. तर आज आपण बघितलेलं आहे की वेस्टेजचे वेगवेगळे प्रकार बघितले, सॉलिड अँड लिक्विड. त्यानंतर वेस्टेजचं जे क्लासिफिकेशन केलं आहे ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज बायोडिग्रेडेबल अँड डिग्रेडेबल. आणि त्यानंतर त्याच्या ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे की हॅझार्डस वेस्ट अँड नॉन हॅझार्डस. त्यानंतर वेस्टेजचे सोर्सेसबद्दल आपण डिस्कशन केलं. सोर्सेसचं सॉलिड वेस्ट त्याचं केलं आहे की हाऊसहोल्ड आणि कमर्शियल. त्याच्यात स्टार्टिंगला आपण बघितलं की कमर्शियली. ओके. त्यानंतर आपण बघितलं टाईप्स ऑफ हाऊसहोल्ड सॉलिड वेस्ट. मग त्यात आपण बघितलं की फूड वेस्ट, ॲनिमल वेस्ट, रिसायक्लेबल्स, नॉन रिसायकल वेस्ट, स्ट्रीट स्वीपिंग, बायोमेडिकल, हॅझार्डस वेस्ट. त्यानंतर आपण बघितलं त्याचा ह्युमन हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो ते डिस्कशन केलं. त्यानंतर आपण हाऊसहोल्ड सिस्टीम आणि कम्युनिटी सिस्टीमचं जे काय वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याबद्दल डिस्कशन केलं. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल काय ऑप्शन्स आपल्याजवळ अवेलेबल आहे त्याचा आपण कसं यूज करतो ते आपण डिस्कस केलं. त्यानंतर आपण सेग्रिगेशन अँड डोअर टू डोअर कलेक्शन आहे जे काही वेस्ट त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले आणि त्याचं आपण काय करू शकतो हे आपण चेक केलं. ओके. त्यात बायोगॅस वगैरे अशा आपल्याजवळ ऑप्शन्स होते आणि त्याची प्रोसेसिंग किंवा काय करू शकतो तर कंपोस्ट खत बनवू शकतो हे आपण डिस्कस केलेलं आहे. आणि फायनली आपण बघितलं की प्रपोज्ड इंटरव्हेन्शन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय त्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके. उरलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.